नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे महत्त्वपूर्ण पत्र आहे. पत्राचा विषय आहे निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत आयोजित डिसेंबर 2025 या महिन्यातील मासिक चाचणीतील 80 व 90% स्तरावर असणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना 100% घेऊन जाण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत. तर यात महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की 15 डिसेंबर 25 ते 3 जानेवारी 26 या कालावधीत निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत 2री ते 5वीचे जे विद्यार्थी त्यांचे निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत निश्चित केलेल्या अध्ययन स्तरावरची चाचणी निपुण ॲपच्या मदतीने वर्ग शिक्षकांनी आपापल्या स्तरावर घेतली आहे. आणि या माहितीच्या आधारे सांख्यिकी विश्लेषण जर बघितलं तर इयत्ता 2री ते 5वीच्या शाळेतील सर्व तुकड्यांमधील चाचणी घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने 3 प्रकारच्या सुपर शाळा दिसून येतात. ज्याच्यात पहिला प्रकार आहे 100% विद्यार्थी निपुण 4ही चाचण्यांमध्ये कौशल्यांमध्ये सर्वोच्च स्तरावर आहेत अशा शाळा, सरासरी 90%पेक्षा अधिक विद्यार्थी निपुण चाचणीमध्ये 4ही कौशल्यांमध्ये सर्वोच्च स्तरावर असणाऱ्या शाळा आणि सरासरी 80%पेक्षा अधिक विद्यार्थी निपुण असणाऱ्या 4ही कौशल्यांमध्ये सर्वोच्च स्तरावर आहेत अशा शाळा. तर या शाळांचे संदर्भात विशेषतः सध्या स्थितीत विशेष प्राधान्य देण्याचे गरजेचे आहे, कारण यांना 100% विद्यार्थ्यांना निपुणपर्यंत घेऊन जाणं शक्य आहे. यासाठी जी कार्यवाही करायची त्या संदर्भात हे पत्र आहे. तर यात महत्त्वपूर्ण म्हणजे प्रथमतः तर अशा शाळांना पर्यवेक्षक अधिकाऱ्यांनी भेटी देणं अपेक्षित आहे. या शाळांमधील शिक्षकांचे अभिनंदन करावे, शाळेतील काही विद्यार्थ्यांची पडताळणी करावी. सदर भेटीमध्ये शाळेतील शिक्षण प्रक्रियेचे अवलोकन करून या शाळेतील विद्यान अध्यापनाच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबींची नोंद घेणे अपेक्षित आहे. सदर बाबीमध्ये शाळानिहाय नेमणूक पर्यवेक्षक अधिकारी म्हणून सुद्धा करणं अपेक्षित आहे. यात प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी पर्यवेक्षक अधिकारी आणि साधन व्यक्ती यांना नेमणूक करणं अपेक्षित आहे. अशा शाळा भेटी या करणे आवश्यक आहे. केंद्रातील आणि शाळातील या निपुण शाळा आणि सुपर शाळांमध्ये जे शिक्षकांचं शाळाभेटीचे नियोजन करणं अपेक्षित आहे. या शाळांमधलं कामकाज इतर शाळांच्या शिक्षकांनी पाहावं यासाठी सुद्धा नियोजन करणं अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांनी या शिक्षकांशी चर्चा करून अध्ययन अध्यापनाच्या तंत्रासंबंधात मार्गदर्शन म्हणजे मेंटरिंग अशा शाळांमधील शिक्षकांनी करणं अपेक्षित आहे. दर आठवड्याला अशी भेट नियोजन करून नियोजनाचा पाठपुरावा करावा असं यात म्हटलेलं आहे. जिल्ह्यातील ब आणि क यादीतील ज्या शाळा आहेत या शाळांना यांनी दत्तक घेण्यात याव्यात असे म्हटले आहे. जिल्ह्यातील ब व क यादीतील शाळा पर्यवेक्षक यंत्रणेतील अधिकाऱ्यांना दत्तक देण्यात याव्यात. सदर दत्तक शाळा 1पेक्षा जास्त असू शकते. पर्यवेक्षक अधिकाऱ्यांनी आपणास दत्तक दिलेल्या शाळांना जास्तीत जास्त भेटी देऊन सदर शाळेतील 100% विद्यार्थी निपुण होतील यासाठी प्रयत्न करणे आणि विद्यार्थी कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी होत आहे की याची वैयक्तिक खात्री करणे अपेक्षित आहे. निपुण मासिक चाचणीमध्ये अध्ययन स्तर प्राप्तीमध्ये मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत शाळेतील सर्व संबंधित शिक्षकांनी विद्यार्थी कृती कार्यक्रम तयार करून त्यानुसार दैनंदिन ठराविक वेळ या विद्यार्थ्यांना देऊन त्यांना अध्ययन स्तर प्राप्तीसाठी वैयक्तिकरित्या एकत्र मदत करावी. निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये अशा सुविधा आहेत की ज्याचा स्तरनिहाय गट बनवून त्यांचा स्तर वाढवता येऊ शकतो. त्यासाठी विविध व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहेत. तर स्तरनिहाय व्हिडिओंचा वापर करणे अपेक्षित आहे. तसेच SCRTच्या संकेतस्थळावरसुद्धा अतिरिक्त पूरक साहित्य उपलब्ध आहे. केंद्रस्तरीय शिक्षण परिषदांमध्ये केंद्रप्रमुखांनी विद्यार्थी कृती कार्यक्रम राबवण्याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करावे. या संदर्भात जिल्हा स्तरावरून सुद्धा मार्गदर्शन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेमार्फत उपलब्ध होईल. तर अशा शिक्षकांना सहाय्य जर करायचं असेल किंवा शाळा व्यवस्थापन समितीच्या सहाय्याने गावातील अध्यापनामध्ये आवड असणारे काही सुशिक्षित योग्य तरुण असतील तर यांचीसुद्धा मदत यासाठी आपल्याला घेता येणार आहे. आणि या निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वोच्च स्तर प्राप्तीसाठी मदत म्हणून कामकाज करण्यासाठी विना मानधन तत्त्वावर स्वयंसेवक म्हणून अशा सुशिक्षित तरुणांना घेता येईल. निपुण अध्ययन स्तर प्राप्तीसंदर्भात अध्ययन तंत्राबाबत शिक्षकांनी सदर स्वयंसेवकांना मार्गदर्शन करावे आणि अशा स्वयंसेवकांची निवड करून 15 फेब्रुवारी 2026पर्यंत सुरू होईल अशी खात्रीसुद्धा करणं अपेक्षित आहे. त्यानंतर केंद्रस्तरीय शिक्षण परिषदांमध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण म्हणजे
चालू शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत प्रत्येक शनिवारी शालेय कामकाजानंतर निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत बनविण्यात आलेले तसेच इतर पायाभूत आणि संख्याज्ञानविषयक अध्यापन प्रक्रियांचे शैक्षणिक व्हिडिओच्या आधारे प्रत्येक केंद्रस्तरावर केंद्र परिषद आयोजित करण्यात याव्यात व त्यामध्ये सदरील व्हिडिओ दाखवून या व्हिडिओच्या आधारे शैक्षणिक व अध्यापनाच्या दृष्टीने सखोल चर्चा घडवावी असे यात नमूद आहे। तर केंद्रातील सर्व शिक्षक निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत बनवत आलेल्या व्हिडिओमधील संकल्पना समजून घेतील आणि आपले विद्यार्थी पारंगत करतील, अध्यापन पद्धती नाविन्यपूर्ण वापरतील अशी खात्री केंद्र पुढाकार करणे अपेक्षित आहे। अतिशय महत्त्वपूर्ण आणि सविस्तर हे पत्र आहे। या पत्राचा उपयोग करून आपण जर व्यवस्थितरित्या प्लॅन केला तर आपल्या शाळा, तालुका केंद्र आणि जिल्हा निपुण होण्यासाठी मदत होईल। आपण आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक आणि अधिकारी यांनीसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून या पत्राचा महत्त्वपूर्ण सारांश समजून घेतला असेल। तर आपल्या मनापासून धन्यवाद। आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा। आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद।